नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या सपोर्टबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. असंच आपलं प्रेम आणि सपोर्ट कायम असू द्या. आणि मी प्रयत्न करत असेल की आपल्यासाठी काही नवीन व्हिडिओज घेऊन येईल आणि त्यातून आपल्याला हेल्प होईल असे व्हिडिओज मी बनवण्याचा प्रयत्न करेन. सो टॉकिंग अबाउट टुडे सब्जेक्ट, जो आजचा विषय आहे व्हिडिओचा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा मॅक्सिमम. इट विल हेल्प मी इन मेकिंग मोर सच ऑफ व्हिडिओज. सो जो सब्जेक्ट आहे तो आहे कस्टमर वेंडर, जो की आपण ECC मध्ये बनवायचो आणि S/4HANA मध्ये. तो यामध्ये डिफरन्स काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हाऊ वी यूज टू मेक कस्टमर ॲज इन ECC व्हर्सेस इन S/4HANA. सो येस, काही चेंजेस आहेत. ते चेंजेस काय आहेत? ते चेंजेस का आहेत? SAPने का असे मॉडिफिकेशन केलंय? तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राइट? ओके. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी एक छोटंसं एक इन्सिडेंट शेअर करतो मी आपल्यासोबत. एक माझा मित्र मला ॲट ॲट टाईम्स बऱ्याच वेळा विचारतो, की "अरे यार, मला कधी-कधी खूप डाउन फील होतं लाईफमध्ये. असं वाटतं की समथिंग इज नॉट गोइंग राइट. काहीच करेक्ट नाही होतंय." यू नो त्याचं खरं असं म्हणणं होतं, की काहीतरी मोटिव्हेट होण्यासाठी और इन्स्पिरेशनल घेण्यासाठी मग मी काय करतो, तर मी काही व्हिडिओज बघतो मोटिव्हेशनल. जे इन्फ्लुएन्सर्स असतात YouTubeवर किंवा कुठेही. असे काही व्हिडिओज बघतो जेणेकरून मला एक फील गुड फॅक्टर येतो, की मला लाईफमध्ये बरं वाटतं, छान वाटतं, की काहीतरी करण्यासाठी मला एक प्रोत्साहन मिळतं. सो असं तो म्हणला आणि पण नंतर ॲट द सेम टाईम तो हे पण म्हणला, की 4 दिवस मी खूप मोटिव्हेट राहतो. 4 दिवस खूप छान वाटतं आणि मग नंतर मला अगेन डाउन फील व्हायला लागतं. ते जे ऐकलेलं असतं एक ते 4 दिवसांसाठीच छान वाटतं. सो मी असं डिस्कशनमध्ये मी फक्त त्याला म्हणलो, की "सी बॉस, की प्रॉब्लेम काय आहे, की आपण आपले जे लाईफचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे सोल्युशन आपण बाहेर शोधतो. आपल्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहेत? आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय अचीव्ह करायचंय? आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय बनवून दाखवायचंय? आपण कुठल्या प्रॉब्लेम्समधून जातोय? हे बाहेरच्याला कोणालाच सांगता येणार नाही. ॲट द सेम टाईम मोटिव्हेट जर व्हायचं असेल, इन्स्पायर व्हायचं असेल, काहीतरी करून दाखवायचं असेल, तर बाहेरच्यांचे कोणाचेही कुठलाही इन्फ्लुएन्सर असो, कोणीही काहीही म्हणत असो. सो त्यांचे व्हिडिओज बघून आपण एका पॉइंट ऑफ टाईम नंतर कितीही स्वतःला मोटिव्हेट करू शकतो. आपल्याला स्वतःचीच सिच्युएशन समजून घ्यावं लागेल, ॲनलाईज करावं लागेल आणि ते ठरवावं लागेल. आपल्याला आपलंच रिझन फाइंड आउट करावं लागेल, की आपल्याला काय करायचंय आणि का करायचंय. द मोमेंट आपल्याला ते रिझन मिळेल, द मोमेंट आपल्याला ते ते कारण मिळेल, की हे जे मला करायचं आहे, जे मला हार्डवर्क करायचंय, जो मला स्टडी करायचंय, जे मला डेव्हलप करायचंय स्वतःला, इज बिकॉज ऑफ नंतरचे जे ब्लँक स्पेस आहे, तिथं जर आपल्याला जे काही रिझन मिळेल, जे मला वाटतं, की तुम्हाला बेस्ट माहिती आहे. द मोमेंट ते रिझन तुम्हाला मिळेल, आय टेल यू, तुम्हाला कुठल्याही मोटिव्हेशनल व्हिडिओ, कुठलाही इन्फ्लुएन्सर, कुठल्याही वर्कशॉपची गरज नाही. 110%. सो इन्स्टेड मी असं म्हणेन, की आपण काम करा ते रिझन फाइंड आउट करण्यामध्ये. आणि तेच रिझन आहे, की जो विच विल टर्न इंटू अ की ऑफ सक्सेस फॉर यू. दॅट विल ओपन ऑल द लॉक्स ऑफ सक्सेस फॉर यू. ऑल द बेस्ट. एनिवेज, सो कमिंग टू द पॉइंट, आजचं आपलं डिस्कशन होतं रिगार्डिंग कस्टमर अँड व्हेंडर, की जो ECC मध्ये आपण कसं क्रिएट करत होतो आणि ॲज अगेन्स्ट ECC आता S/4HANA मध्ये काय-काय डिफरन्सेस आहेत. सो कस्टमर, राइट? काही प्रोसिजर्स ज्या आहेत त्या सेम आहेत. जसं की आपल्याला अकाउंट ग्रुप क्रिएट करावा लागेल, रिकन्सिलिएशन अकाउंट क्रिएट करावं लागेल आणि मग आपण कस्टमर ऑर व्हेंडर क्रिएट करू शकतो.
ठीक आहे. ह्या प्रोसिजर सेम आहेत ॲज फार एज S/4HANA इज कन्सर्न. व्हॉट इज ॲडिशनली दॅट इज गिव्हन बाय SAP. सो ॲडिशनल जे आपल्याला करावं लागतंय स्टेप्स त्या आहेत, की आपल्याला BP क्रिएट करावा लागतो इन S/4HANA. आय विल जस्ट शेअर द स्क्रीन. ओके. सो S/4HANA मध्ये काय आहे, की आपल्याला वी हॅव टू क्रिएट अ BP. सो क्रिएशन ऑफ BP is mandatory in S/4HANA. आता why this creation of BP is mandatory in S/4HANA? There are some reasons to that. ठीक आहे. आता ते रिझन्स आपण क्विकली समजून घेण्याचा प्रयत्न करूया बिकॉज S/4HANA मध्ये आपल्याला BP क्रिएट करावा लागतो एवढं जरी कळालं तरी तो का करावा लागतो हे जर कोणी विचारलं तर आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड त्याची रूट कॉजेस माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. ओन्ली बिकॉज S/4HANA मध्ये हा चेंज आहे आणि म्हणून आपण क्रिएट करतो. नो, वी हॅव टू अंडरस्टँड व्हाय वी हॅव टू क्रिएट BP as a mandatory step in S/4HANA before creating any customer or vendor. So why BP? सो मी एक एक्झाम्पल देतो, एकदम सिंपल एक्झाम्पल असेल. सॉरी. ओके. सो एकदम सिंपल एक्झाम्पल असेल. एक शेअर करतो आपल्यासोबत. सपोज फोन आहे. आपल्याकडे फोन स्मार्टफोन लॉन्च झालेत जरा 10-12 वर्षांपूर्वी. ठीक आहे. जेव्हा इनिशियली स्मार्टफोन्स लॉन्च झालेत तेव्हा स्मार्टफोनला काही लिमिटेड फंक्शनॅलिटीज होतात. लेट्स से टेक एन एक्झाम्पल ऑफ कॅमेरा. सो कॅमेरामध्ये आपण काय करू शकत होतो? आपण फोटो शूट करू शकत होतो, व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत होतो. हावेव्हर जर तो फोटो आपल्याला फिल्टर करायचा असेल, एन्हान्स करायचा असेल, व्हिडिओ जे मल्टिपल व्हिडिओज असतील त्यांना डिफरंट डिफरंट इफेक्ट्स देऊन जर एक एक व्हिडिओ बनवायचा असेल तर आपल्याला आधी काय करावं लागत होतं? तर आपल्याला आधी डिफरंट डिफरंट ॲप्लिकेशन्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावं लागत होते. राइट? आता पण असे ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत. पण बऱ्याचशा स्मार्टफोन कंपनीजने काय केलं, की असे काही फीचर्स आहेत. बेसिक फीचर्स, थोडे ॲडव्हान्स फीचर्स जेणेकरून तुम्ही फोटोला फिल्टर करू शकता, एन्हान्स करू शकता, काही व्हिडिओज एडिट करू शकता विथ सम इफेक्ट्स. सो हे काही फीचर्स इनबिल्ट दिलेत. ॲज एंड व्हेन वी कीप ऑन इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ द स्मार्टफोन. सो काय केलं, जे काही ॲप्स आधी काम करत होते, फोन आणि त्याला ॲडिशनल ॲप्स, ठीक आहे. तेच आता SAPमध्ये काय होतंय, की आपल्याकडे आधी डिफरंट डिफरंट फंक्शनॅलिटीज होत्या. व्हेन वी टॉक अबाउट ECC. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ ECC. ठीक आहे. हे आहे ECC. आता ECC मध्ये जेव्हा आपल्याला काही ॲडिशनल फंक्शनॅलिटीज कराव्या लागत होत्या, जसं की SRM, ठीक आहे, CRM. सो ह्या फंक्शनॅलिटीज ज्या आहेत, FSCM, ठीक आहे, ह्या डिफरंट डिफरंट फंक्शनॅलिटीज आहेत. या फंक्शनॅलिटीज मध्ये जर आपल्याला काम करायचं असेल आधी ECC मध्ये, सो ह्या सगळ्या आपल्याला कनेक्ट कराव्या लागत होत्या. ठीक आहे. कशाला? ECCला. बिकॉज ECC इज ॲट द सेंटर पॉइंट ऑफ एव्हरीथिंग. सो वी हॅव टू कनेक्ट. एव्हरी टाईम वी हॅव टू कनेक्ट. ठीक आहे. FSCM कनेक्ट करावं लागत होतं ECCशी. SRM कनेक्ट करावं लागत होतं ECC. ॲट द सेम टाईम CRM पण. लेट्स से. ठीक आहे. लाइक दिस. ओके. सो याच्यामुळे काय होत होतं, ECC आणि हे ॲडिशनली प्लग इन केलेले ॲप्लिकेशन टूल्स यामुळे ECC वरती ओव्हरऑल बर्डन वाढत होतं आणि दॅट वॉज द रिझन की स्पीड वॉज द इश्यू व्हेन इट कम्स टू ECC. ठीक आहे. आता SAPने काय केलं आहे, SAPने ट्राय केलेत ह्या सगळ्या फंक्शनॅलिटीज मर्ज करायचे, अकोमोडेट करायचे अंडर वन सिंगल प्लॅटफॉर्म अँड दॅट इज नथिंग बट युअर S/4HANA. ठीक आहे. या सगळ्या फंक्शनॅलिटीज आता मर्ज करायच्या आहेत इन S/4HANA. सो मर्ज करायचे आहेत म्हणजे काय? सो आधी SRM आणि CRM जर आपल्याला ॲडिशनली प्लग इन करावं लागत होतं, FSCM यूज करावं लागत असेल, तर आपल्याला फक्त कस्टमर आणि व्हेंडर क्रिएट करून उपयोग नव्हता. ओके. कस्टमर आणि व्हेंडर क्रिएट करून उपयोग नव्हता. त्यासाठी आपल्याला काय करावं लागत होतं? वी हॅड टू क्रिएट BP इफ you want to use these functionalities, additional functionalities. Okay. Now, as we have moved to S/4HANA, wherein we are planning
की हे सगळं एकाच ठिकाणी आपल्याला कंबाईन करून हवंय. सो SRM is there, CRM is there, FSCM, all these functionalities are now merged in S/4HANA. In that case, when you create customer and vendor, you have to create BP, because it may so happen that you may use these functionalities going ahead. You may not require as of now, but you may use. In that case, you will require BP. So why not create BP at the initial stage itself? म्हणून S4 HANA मध्ये creation of BP is a mandatory step. Okay, so this is the reason for creation of BP in S4 HANA. ठीक है. So now let's move on to next topic. So काय चेंजेस आहेत? आधी FD01 आपल्याला होतं. FD01 when I talk about creation of customer, let's say मी कस्टमर क्रिएशन बद्दल बोलतो. कस्टमर. सो आपण FD01 च्या थ्रू कस्टमर क्रिएट करू शकत होतो, राईट? FD01 च्या थ्रू. कशामध्ये? ACC मध्ये. हा कस्टमर जो FD01 च्या थ्रू क्रिएट करत होतो आपण, हा कस्टमर वॉज FI कस्टमर. ओके, FI कस्टमर म्हणजे आपण हा लिंक करत नव्हतो विथ सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मॉड्यूल. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे त्याचे फंक्शनॅलिटीज लिमिटेड होत्या. FD01 थ्रू FD01 वी यूज टू क्रिएट एज एन FI कस्टमर. ठीक आहे. when we want to extend this customer, हा जो FI कस्टमर आहे, हा जर आपल्याला एक्सटेंड करायचा असेल SD मॉड्यूल साठी, ठीक आहे, आणि हा आपल्याला क्रिएट करायचा असेल सेल्स ऑर्गनायझेशन साठी हा कस्टमर, ठीक आहे. सो आपल्याला यूज करावा लागत होता टी कोड XD01. सो इन केस ऑफ कस्टमर, टी कोड्स दॅट वी वर युजिंग वर FD01, आणि FD01 यूज करून आपण FI कस्टमर क्रिएट करू शकत होतो, आणि XD01 यूज करून तोच कस्टमर SD मॉड्यूलला एक्सटेंड करू शकत होतो. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला काय काय फंक्शनॅलिटीज मिळायच्या जेव्हा FI कस्टमर क्रिएट करायचो आणि जेव्हा SD ला त्याला एक्सटेंड करायचो. सो व्हेन FI कस्टमर वॉज यूज टू बी क्रिएटेड, आपण दोन व्ह्यूज त्याच्यामध्ये क्रिएट करायचो. एक होता जनरल डेटा आणि दुसरा होता कंपनी कोड डेटा. ठीक आहे. हे व्ह्यूज आपण मेंटेन करत होतो विथ द हेल्प ऑफ टी कोड FD01. ठीक आहे. सेल्स एरिया डेटा मध्ये आपण काय करत होतो? XD01 मध्ये सेल्स एरिया डेटा. हा तिसरा व्ह्यू जो आपण मेंटेन करत होतो विथ द हेल्प ऑफ XD01. ठीक आहे. नाउ व्हॉट इज द चेंज इन S/4HANA? व्हॉट इज द चेंज? दीज टी कोड्स, हे जे FD01 XD01 हे जे टी कोड आहेत, FD01 XD01 हे टी कोड आता रिप्लेस झालेत विथ द टी कोड BP. ठीक आहे. These T codes now have been replaced with T code BP. Okay, so T code गेलेत, आलं लक्षात. Okay, now what about these views, these FI customer आणि SD sales area data, FI customer आणि SD customer, let's say. So यांचं काय? तुम्ही T code चेंज केले with BP. What about this? And what about other views? जनरल डेटा जो की FD01 मध्ये होता, आता रिप्लेस झाला विथ BP. फाइन. XD01 मध्ये सेल्स एरिया डेटा मेंटेन करत होतो, तो पण रिप्लेस झाला विथ BP. फाइन. आता काय करायचं? ठीक आहे, फॉर दिस डेटा, राईट? ओके, सो हा डेटा मेंटेन करण्यासाठी SAP ने अंडर BP, व्हेन यू गो टू ट्रान्झॅक्शन कोड BP, जे की मी आपल्याला सोबत आता शेअर करेन, लवकर दाखवतो स्क्रीन. सो BP या स्क्रीनला गेल्यानंतर आपल्याला दोन रोल, BP रोल सिलेक्ट करावे लागतात टू मेंटेन दीज डेटा. ओके, दोन रोल मेंटेन करावे, दोन रोल सिलेक्ट करावे लागतात. कस्टमरच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर FLCU00 हा आपल्याला हेल्प करतो टू क्रिएट FI कस्टमर. सो व्हेन यू गो टू ट्रान्झॅक्शन कोड BP, यू विल हॅव टू सिलेक्ट BP रोल ॲज FLCU00. हा आपल्याला सिलेक्ट करतो FI कस्टमर क्रिएट करण्यासाठी. व्हेन आय से FI कस्टमर क्रिएट करण्यासाठी हेल्प करतो, याचाच अर्थ
आपण इथे जनरल डेटा आणि कंपनी कोड डेटा मेंटेन करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस टी कोड FLCU00. ठीक आहे. व्हॉट अबाउट SD and sales area data? For that we have to use FLCU01 BP role. ठीक आहे. And once you create or extend that customer using FLCU01, हा सेल्स एरिया डेटा पण आपल्याला मेंटेन करता येतो. सो S4HANA मध्ये डिफरन्स आहे, BP इज मॅन्डेटरी. ऑल अर्लियर टी कोड्स हॅव नाउ बीन रिप्लेस विथ सिंगल टी कोड BP. आणि व्ह्यूजच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर FD01 जनरल डेटा आणि कंपनी कोड डेटा आपल्याला मेंटेन करायला अलाउ करत होता, व्हेरेन आता FD01 च्या केसमध्ये FLCU00 हा BP रोल आणि XD01 च्या केसमध्ये FLCU01 हा BP रोल आपल्याला मेंटेन करायला मिळेल. ठीक आहे. क्विकली मी स्क्रीन दाखवतो आपल्याला की कुठे मेंटेन करायचं. सो जस्ट गिव्ह मी अ मिनिट. ओके, सो मी आता SAP स्क्रीनवर आहे. लेट्स ट्राय क्रिएटिंग कस्टमर युजिंग FD01. ओके, द मोमेंट मी FD01 हा ट्रान्झॅक्शन कोड एंटर करतो, इट सेज रिडायरेक्टिंग टू ट्रान्झॅक्शन कोड BP as FD01 is obsolete. फाइन. सो लेट्स गो टू ट्रान्झॅक्शन कोड BP. ठीक आहे. BP मध्ये गेल्यानंतर ठीक आहे, आपल्याला हे ऑप्शन्स आहेत, पर्सन, ऑर्गनायझेशन आणि ग्रुप. सो लेट्स गो अहेड विथ क्रिएशन ऑफ ऑर्गनायझेशन. सो आपण एक कस्टमर क्रिएट करूया आणि ऑर्गनायझेशन म्हणून. ठीक आहे. बिफोर दॅट आपल्याला ग्रुपिंग सिलेक्ट करावं लागतं. आता जे मी आधी एक्सप्लेन करा आपल्याला की कस्टमर क्रिएशनच्या केसमध्ये अकाउंट ग्रुप, नंबर रेंजेस, रिकन्सिलेशन अकाउंट ह्या आपल्याला क्रिएट करावं लागणार. ऍट द सेम टाइम बीपीच्या केसमध्ये पण मी एक क्रिएट करून दाखवेल, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ पण क्रिएट करेल. बट बीपीच्या केसमध्ये पण आपल्याला BP ग्रुपिंग क्रिएट करावे लागतात, त्यांचे नंबर रेंजेस मेंटेन करावे लागतात आणि आपल्याला लिंक मेंटेन करावं लागते बिटवीन कस्टमर अँड वेंडर. ठीक आहे. आणि मग आपण इव्हेंच्युअली कस्टमर क्रिएट करू शकतो. त्यासाठी एक लवकरच व्हिडिओ क्रिएट करेन, प्रोबॅबली 1-4 दिवसात मी एक नवीन व्हिडिओ बनवेल आणि तो अपलोड करेल आपल्यासाठी. पण ऍट द मोमेंट हे समजून घ्या की काय करायचं आहे आपल्याला. सो ग्रुपिंग क्रिएट करायचे. लेट्स से मी ग्रुपिंग क्रिएट केलेत, हा एक ग्रुप क्रिएट केलाय. ठीक आहे. सो हा माझा BP ग्रुप झाला. या BP ग्रुपिंगच्या अंडर आता मी कस्टमर क्रिएट करतो. ठीक आहे. कस्टमर क्रिएट करण्यासाठी FLCU00. आता FLCU00 जेव्हा मी क्रिएट करतो, ठीक आहे, ओके, लेट्स क्रिएट. सो हा जेव्हा मी क्रिएट करतो युजिंग BP रोल FLCU00, तुम्ही इथं बघू शकता कुठले 2 टॅब्स अवेलेबल झालेत, जनरल डेटा आणि कंपनी कोड डेटा, विच वॉज अर्लियर अवेलेबल विथ द हेल्प ऑफ टी कोड FD01. सो इथे आपण लेट्स से काहीतरी डेटा मेंटेन करूया, XYZ लिमिटेड कस्टमर. ठीक आहे. पुणे, इंडिया, लेट्स रीजन 13. ओके, लँग्वेज इंग्लिश. ठीक आहे. कंपनी कोड डेटा मध्ये गेल्यानंतर आपल्याला रिकन्सिलेशन अकाउंट मेंटेन करावं लागेल. सो लेट्स से मी हा रिकन्सिलेशन अकाउंट माझा जो मी क्रिएट केलाय तो मेंटेन करतो. ठीक आहे. हे केल्यानंतर आपण सेव्ह करूया. ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर आपला जो कस्टमर आहे आणि BP क्रिएट होईल विथ द हेल्प ऑफ दिस BP रोल FLCU00. हा कुठे क्रिएट होईल? FI कस्टमर म्हणून. जनरल डेटा आणि कंपनी कोड डेटा या 2 टॅब्स आपल्याकडे अवेलेबल आहेत यासाठी. तिसरी टॅब सेल्स एरिया डेटा, जी आपल्याला आता अपियर नाही होत, पण जर ती आपल्याला अवेलेबल करायची असेल टू इनपुट सम डेटा, इन दॅट केस आपल्याला FLCU01 हा जो BP रोल आहे तो तिथे सिलेक्ट करावा लागेल, सो एज टू एक्सटेंड दिस सेम कस्टमर टू सेल्स एरिया. ठीक है. So let us see. Okay, it is created customer number 17126. Now what I will do, I will go to change mode. Okay, and हा जो आहे हा मी extend करतो to FLCU01. The moment I do that, sales and distribution हा tab open झाला.
ठीक आहे. सो सेल्स अँड डिस्ट्रिब्युशन रिलेटेड जो काही आपला इन्फॉर्मेशन आहे तो इथे आपण एंटर करू शकता. सो दिस इज द डिफरन्स बेसिकली. दिस इज द ओनली डिफरन्स. हा एक मी व्हिडिओ बनवला टू टेल यू व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रिएशन ऑफ बीपी, क्रिएशन ऑफ सॉरी कस्टमर वेंडर इन ECC वर्सेस S/4HANA. नेक्स्ट व्हिडिओ मी बनवेल की ऍक्च्युली कसं आपल्याला बीपी आणि कस्टमर वेंडर क्रिएट करता येतो इन S/4HANA. ठीक आहे. ती आपण रिअल प्रोसेस बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा मॅक्सिमम. असेच व्हिडिओ मी आपल्यासाठी आणू आणि घेऊन येईन. तोपर्यंत थँक यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.